नमस्कार मित्रांनो, माहिती अधिकारची जनजागृती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण आज जाणून घेणार आहोत माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 4 च्या अंमलबजावणीबाबत। माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4 च्या प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी सर्व सार्वजनिक प्राधिकरणांना सूचना दिल्या आहेत। तथापि अद्यापही अनेक सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 4 च्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन होत नसल्याने माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या रिट याचिका क्रमांक 99020221 किशन चांद जैन vs युनियन ऑफ इंडिया अदर्ज प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने माननीय राज्य मुख्य माहिती आयुक्त यांनी दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजीच्या पत्रान्वये केलेल्या शिफारशींना अनुसरून सर्व मंत्रालयीन विभाग प्रमुख तसेच त्यांच्या अधिपत या खालील सर्व कार्यालये सार्वजनिक प्राधिकरणे यांना खालीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे। मुद्दा क्रमांक 1 कलम 4(1) नुसार माहिती प्रसिद्ध करावी। मुद्दा क्रमांक 2 कलम 4(1) नुसार माहिती प्रसिद्ध करण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक करावी। मुद्दा क्रमांक 3 कलम 4(1) नुसार 17 मुद्द्यांबाबत प्रसिद्ध करावयाच्या माहितीबाबत सूचना निर्गमित करण्यात याव्यात। मुद्दा क्रमांक 4 कलम 4 च्या अंमलबजावणीसाठी त्रयस्थ पक्षातर्फे पारदर्शक अंकेक्षण ट्रान्सपॅरेंट थर्ड पार्टी ऑडिट करण्याकरिता शासकीय प्रशिक्षण संस्था यांची निवड करावी। मुद्दा क्रमांक 5 कलम 4(1) नुसार माहिती क्वार्टरली तिमाही अद्ययावत करावी। मुद्दा क्रमांक 6 जिल्हाधिकारी हे कलम 4 चे समन्वय अधिकारी आहेत। त्यांनी समन्वय अधिकारी नोडल ऑफिसर म्हणून केलेल्या कार्यवाहीबाबत त्यांच्या वार्षिक स्वयंमूल्य निर्धारण अहवालामध्ये एन्युअल सेल्फ असेसमेंट रिपोर्ट नमूद करावे। महसूल व वन विभागाने सदर प्रकरणी संबंधितांना आपल्या स्तरावरून सूचना द्याव्यात। उपरोक्त बाबी सर्व मंत्रालयीन विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख सार्वजनिक प्राधिकरणे व सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून द्याव्यात व आवश्यक कार्यवाही करण्याबाबत त्यांना सूचित करणे बाबत सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 4 मार्च 2024 रोजी निर्देशित केलेले आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी माहिती अधिकारची जनजागृती यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।